नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, टोमल काकूचं काय करायचो आपण आता। काकूंना कितीही काही बोललं तरी काही काकू खोटेपणा करणं, लोकांना येडा बनवणं थांबवतच नाही आहे। आपण बोलून बोलून दमलो पण काकू खोटेपणा करून नाही थकल्या आहेत। त्या मुलींना तर काकू फक्त पैसे कमवण्याचं एक साधन असंच ट्रीट करत असतात। कितीतरी वेळा मी ही गोष्ट ऑब्झर्व केली आहे। मुली काही बोलत असतात, काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात तर काकू कधीच ऐकून घेत नाही त्यांना तर कधी बोलू देतच नाही। सतत काकूंना स्वतःचाच मोठेपणा मिरवायचा असतो। तसं तर काकूही फालतूची बडबडच करत असतात, वेगळं असं काही करत नाही। आणि काकूंच्या बडबडीपेक्षा तर त्या मुली तरी जास्त समजूतदार सारखं बोलतात असं मला वाटते। त्यांचं बोलणं तरी ऐकावंसं वाटते। भलेही त्या मुलींना तुटकं फुटकं मराठी काय येत असे ना, पण त्या ॲटलिस्ट प्रयत्न तरी करतायत। पण टोमल काकूंचं काय, काकूंना तर तेही करायला येत नाही। पण काकूंना काही येत नाही ते मान्य नाही करणार कधी। त्या दाखवतात असं जसं की खूपच हुशार आहेत, सगळ्यातलं सगळंच समजते काकूंना। शायनिंग मारण्यामध्ये तर काकूंचा हात कोणीच नाही पकडू शकत। तर ह्या टोमल काकू गेल्या आहेत लक्झमबर्गला काकांच्या मेहनतीमुळे, पण वागतात असं की स्वबळावरती गेल्या आहेत। छोट्यातली छोटी गोष्ट करण्यासाठी पण काकूंना काकाच लागतात मागे पुढे, तेही त्या एकट्या नाही करू शकत। आपण चांगलं काहीतरी काकूंना सांगितलं ना की काकू लगेच रागवतात। खऱ्याचा जमानाच नाही राहिलाय हो मंडळी आता। सध्या ती ढेमशी सारखं तिचं गार्डन दाखवते ना, तर ह्या काकूंचं पण सुरू झालं आहे। तिचं बघून यांचं पण चालू झालं। जुन्या दिवसाची जुनी सुरुवात करत काकू उभ्या होत्या गार्डन मध्ये आणि सांगतात काय तर, आता मी गार्डन मध्ये उभी आहे। अहो काकू, गार्डन मध्ये राहा नाहीतर विमानतळावरती उभ्या राहा, आम्हाला काय करायचं। काही त्याच्यासोबत लेणं देणं आहे का? तर नाही, उगाच आपलं मी हे केलं मी ते केलं कशाला सांगत बसता तुम्ही। मला तर असं वाटते हिच्या हिशोबानेच ते लक्झमबर्गचं वेदर चेंज होत असते। जेव्हा टोमलीला काहीतरी ज्ञान पाजळायचं असते तेव्हा हिचं वेदर चांगलं असते। जेव्हा टोमलीला कोणी विचारत नाही किंवा काही इव्हेंट असतो तेव्हा नेमकं हिचं वेदर खराब असते। म्हणजे कसं, चार लोकांसोबत का नाही गेली ह्याचं कारण विचारलं तर हिच्याकडे उत्तर रेडी असेल ना की वेदर खराब होता म्हणून आम्ही गेलो नाही। नेहमीप्रमाणे कोणत्या तरी अंधमंद भक्ताने टोमल काकूंना कॉमेंट केली होती की लक्झमबर्ग मध्ये गरीब लोक राहतात का। आता ह्या भक्तांना कोणीतरी सांगा की लक्झमबर्ग मध्ये सगळ्यात गरीब तर या काकूच आहेत ज्या राहत आहेत। कारण तिथल्या स्ट्रीट्सवर राहणारेही एवढे पैशासाठी हपापलेले नाही आहेत जेवढ्या या काकू पैशासाठी हपापल्या आहेत। आणि काकू किती निर्लज्ज आहेत बघा ना। होमलेस लोकांवरती पण काकूंना आता डॉलर्स छापायचे आहेत। बोलतात कशा की कधी जर मला ते लोक दिसले ना तर मी नक्की माझ्या व्हिडिओमध्ये त्यांना दाखवीन। अहो काकू, त्यांना दाखवण्यापेक्षा ना आरशासमोर जाऊन उभ्या राहा हातात कॅमेरा घेऊन, कुठे जायची तुम्हाला गरजच पडणार नाही। आणि होमलेस बद्दल जर बोलत असाल ना तुम्ही काकू, तर लक्झमबर्ग मध्ये आता देवाच्या कृपेने तुमचं घर आहे म्हणून ठीक आहे हो, पण भारतात तर सासरी नो एंट्री आहे तुमची। काय एकूण एकच झालं ना, त्या लोकांसारखे तुम्ही पण होमलेसच झाले ना। मस्त ना मंडळी, हो मस्त। मला काकू बोलतात मंडे आणि ट्यूसडे माझा दिवस खूपच बिझी असतो। हो काकू, माहिती आहे, जेवढी कामं आहेत ते तुम्ही मंडे आणि ट्यूसडे मध्येच आवरून घेता, जेणेकरून वेडनेसडेला तुम्ही माझा पॉडकास्ट निवांतपणे ऐकू शकाल। मग काय, पॉडकास्ट ऐकल्यावरती गुरुवार शुक्रवार तुम्ही टेन्शन मध्ये असता। आता शनिवारी ही प्रणाली काय नवीन पोलखोल करणार आहे, त्यात तुम्ही कामं नाही करू शकत ना। मग येतो शनिवार, परत माझं पॉडकास्ट येतं आणि पॉडकास्ट ऐकल्यानंतर तुम्हाला झोपच लागत नाही रात्रभर। मग काय, संडेचा पूर्ण दिवस तुम्ही टेन्शन मध्ये असता, आराम करूनच तुम्ही दिवस घालवता। तुम्हाला जर हवं असेल ना काकू तर आठवड्यातले 7ही दिवस मी तुमच्यावरती पॉडकास्ट करू शकते बरं का। म्हणजे कसं, मंडे ट्यूसडे पण तुम्हाला काम करायची गरज पडणार नाही। काकूंना घरात नीटनेटकं ठेवायला आवडते, पण जेव्हा काकू बैलेशच्या लग्नानिमित्त ठगतपुरीला आल्या होत्या ना तेव्हा तर त्या घरात किती अडगळ करून ठेवली होती पाहिलं ना मंडळी तुम्ही। तेव्हा तर काकूने एकदाही घर नीटनेटकं ठेवलं नव्हतं किंवा इकडची वस्तू तिकडे ठेवली नव्हती। उगाच नुसतं लोकांना स्वतःचा मोठेपणा सांगायची घाण सवय आहे या टोमलीला। काकूंकडे काहीच सांगायला नव्हतं तर काकू टाइम मॅनेजमेंट बद्दल सांगत होत्या।
घरात राहून काकूंची अर्धी मदत करायला तर रोबो आहे, काका आहे. थोडंफार स्वयंपाक करतात काकू, तोही भातुकलीचा. त्यात पण आठवड्यातून 1-2 वेळा तर काकू बाहेरूनच जेवण ऑर्डर करत असतात. मग नेमका टाइम मॅनेजमेंट बद्दल या काकू स्वतःचीच समजूत घालत होत्या की लोकांना ज्ञान पाजळत होत्या, मला काही समजलंच नाही. मंडळी, आम्ही फणसाची भाजी ना बटाट्याच्या भाजीसारखी सुकी करतो एकदम. तुम्ही कशी करता मला नक्की कॉमेंट करून सांगा हा. कारण काकूंनी तर एकदम थपथपीत भाजी बनवली होती. त्या भाजीकडे बघून अजिबात वाटत नव्हतं की ती फणसाची भाजी बनवली आहे काकूंनी. गंमत सांगू का मंडळी तुम्हाला? काकूंच्या इथे शॉप आहे जिथे डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली जाते. आमच्याकडे तर क्लिनिक आहे बाबा, जिकडे डॉक्टरची अपॉइंटमेंट घेऊ शकतो आम्ही. पण काकूंच्या इकडे सगळंच उलट आहे, एकदम त्यांच्या डोक्यासारखं. रात्री व्हिडिओ एंड करताना काकू बोलतात, माझं जे असतं ते सगळं आवरून झालं आहे. जे असतं ते सगळं म्हणजे नेमकं काय हो काकू? तुमचं आम्हाला कसं काय समजणार आहे की काय असतं ते? आता इतर ज्या अडाणी व्लॉगर्स आहेत ना, अहो म्हणजे त्याच हो धुनी-भांडी संघटनेमधल्या, त्यांच्यासारखं काकू पण आता टायटलमध्ये स्वतःला मेन्शन करायला सुरू झाल्या आहेत. जसं काय काकूंना वाटते की त्या खूपच फेमस आहेत. हां, आता फेमस तर आहेत काकू, पण त्यांच्या खोटेपणामुळे. कोळशाच्या ना आजकाल बिझनेस मीटिंग खूप असतात. काकू लक्ष ठेवा काकांवरती, बिझनेस मीटिंगलाच जात आहेत ना ते. नाही म्हणजे काकांनी तर जॉब सोडलाय ना, मग ह्या मीटिंग कसल्या असतात नक्की? बघा काकू, तुम्ही व्हिडिओला कॉन्टेंट मिळावा म्हणून काकांना कुठेतरी बाहेर पाठवत असाल आणि मग थोड्या दिवसांनी तुमचीच कोणतरी रिप्लेसमेंट काका घेऊन येतील. सध्या ना काकू त्यांच्या अंधमंद भक्तांना येडा बनवण्याचं काम करतायत. माहितीये काय मंडळी तुम्हाला? काकू सारख्या बोलत असतात की मी ड्रायव्हिंग शिकणार आहे, मग काय मी गाडीने जाणार, मी हे करणार, मी ते करणार. अहो टोमल काकू, खयाली पुलाव पकवणं बंद करा हो. आजकाल काकू पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यात पण ढेमशीचीच कॉपी सुरू आहे. आणि एक गोष्ट पाहिलीत का मंडळी, सतत आता काकू बाहेरची कामं करतायत, ते पण एकट्याने. असं दाखवतायत तर त्या खरं, पण मला तर असं वाटते कोळशाच आजूबाजूला असेल ह्यांचा व्हिडिओ शूट करत. कारण की काकूंना तर इंग्लिश येतच नाही. आणि अजून एक गोष्ट मंडळी, जेव्हा कोळशा नसतो तेव्हाच काकू बाहेरची कामं करत असतात. म्हणजे इतर वेळेस कोळशा करतो का कामं बाहेरची? अरे बापरे, मग ऑफिसचं काम कधी करतो हा कोळशा? आणि काय हो मंडळी, कोळशा बिझनेस मीटिंगला असताना काकूंचे व्हिडिओ तरी कोण शूट करते? नाही म्हणजे कॅमेरा तर सतत मूव्हिंग असतो म्हणून विचारलं. आता आजकाल कोळशा बिझनेस मीटिंगवरनं आल्यावरती मुलींसाठी काही घेऊन येत नाही, कारण की त्या दिवशीच काकूंनी पियानो घेऊन दिलाय ना मुलांना. एवढं सगळं हे लोक कमवतायत ते त्या मुलींसाठीच कमवतायत ना, मग कधीतरी एखादी वस्तू त्यांना आणून दिली तर काय प्रॉब्लेम होतोय यांना? काकू टोस्ट बनवत होत्या तेव्हा त्यांनी ऑइल यूज केलं होतं आणि काकू बोलतात कोणतं पण ऑइल यूज करू शकता तुम्ही. अहो टोमल काकू, तुमच्यासारखे तुमचे अंधमंद भक्त पण अडाणीच असतील तर ते तर नवरत्न ऑइल टाकतील त्याच्यामध्ये, चालेल का मग? अहो आणि जर तुम्हाला रेसिपी दाखवायला नीट जमत नाही तर कशाला ना उगाचच दाखवताय? माहिती द्यायची आहे तर नीटपणे द्या. कोणतं पण ऑइल म्हणजे नेमकं काय? सरळ सरळ एडिबल ऑइल बोला ना. ह्या बिंडोकला ना स्वतःलाच कसलं प्रमाण नव्हतं माहिती आणि चालली आहे आपली लोकांना ज्ञान पाजळायला. सारखी सारखी त्या रव्यामध्ये दूध ऍड करत बसली होती. असंच होते हो मंडळी, कोणाच्या पण रेसिपी ढापून दाखवलं ना की नेमकं काय करायचं असते तेच समजत नाही. काकूने टोस्ट बनवले होते ते पण फसले होते, सेम इतर रेसिपींसारखे. पण काकू मान्य नाही करणार कधी. चहा बनवताना काकूंना वेलची कुटायची होती तर काकूने खलबत्ता घेतला आणि तो पुसला पण नाही, तसाच काढला, वेलची कुटली आणि ठेवून दिला. किती घाणेरडेपणा आहे रे. मंडळी, ते टोस्ट भलेही वरून कुरकुरीत दिसत होते पण आतून तर नरम पडलेले होते. काकूंने तोडून दाखवताना त्याचा चुरा नाही पडला खाली. आता परत या टोमलाबाईंचे चॅलेंजचे व्हिडिओ सुरू झाले आहेत. मला तर असं वाटते लवकरच 9वारी चॅलेंज घेऊन येणार आहे त्या काकू. टोमले ग टोमले, काहीच कॉन्टेंट नाही आहे तुझ्याकडे म्हणून आता हे चॅलेंजचे व्हिडिओ घेऊन आलीस का? नसेल काही दाखवायला तर नको दाखवत जाऊ ना, व्हिडिओ नको शूट करू, आराम करत जा. उगाचच काहीतरी कशाला पानसटपणा करत असतेस? अरे हो, काहीतरी उचापत्या करून चॅनल चालवायचा आहे ना, म्हणून हा नवीन नवीन पदव्याप करत असतेस काय ग तू? ह्या बाईला ना कोणीतरी सांगावं मंडळी, भारतात महागाई किती वाढली आहे ते. हिला काय वाटते, हिने 1000 रुपयाचं चॅलेंज दाखवलं तर त्यात काहीतरी मोठं पराक्रम केला का हिने?
इथे 4 माणसाचं जरी सामान भरायचं असेल एका महिन्याचं तरी 7-8 हजार कुठेच जात नाही. आणि ही मूर्ख बाई 1000 रुपये तिने 11 वस्तू आणून दाखवल्या, त्याचं काहीतरी मोठेपणा मिरवत होती. आता तो जो चॅलेंजचा व्हिडिओ होता तो तर वीकडेज मध्ये शूट केला होता, म्हणजे वीकडेज मध्ये पण हा कोळशा रिकामीच असतो. अरे बाबा कोळशा, असं नेमकं कोणतं काम करतोस रे तू की एवढा रिकामी असतोस, बायकोच्या मागे पुढे व्हिडिओ काढत असतोस. आता या टोमलेने सामान घेताना तर दाखवलं होतं, वर त्याची प्राइस पण सांगितली होती, पण घरी आणल्यावरती दुकान मांडून बसणं काही बंद करतच नाही आहे ही टोमली. आणि काय ते ऍपल घेतले, बनाना घेतला, ऑरेंज घेतले. अरे टोमले, तेरा साबुन स्लो है क्या? कोणीतरी ना या टोमलीच्या पाठीमध्ये धपाटा घाला बघू. जे काय अडकलंय ना हिच्या घशामध्ये ते लगेच बाहेर पडेल. मग काहीतरी मूर्खपणा करते आणि त्याला चॅलेंजचं नाव देते. एक नंबरची बिंडोक टोमली आहे मंडळी ही. तुम्हाला हिचा चॅलेंजचा व्हिडिओ आवडला का मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचा पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.